नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो. आज मी इथं फ्लावरचा कांदा घेतला, अगदीच फ्रेश पाहू शकता तुम्ही. ह्या एका कांद्यापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी आपल्याला बनवायची. अक्षरशः तुम्हाला तोंडी लावायला टिफिनसाठी खूप खास अशी ही रेसिपी. आपण दरवेळेस तीच भाजी खाऊन कंटाळतो मैत्रिणींनो. कधीतरी वेगळ्या पद्धतीने भाजी करून जर पाहिली तर खरंच खूप छान लागते. चला आता इथे बघा लसूण घेतला आहे भरपूर आणि तो आपण आता गोट्याने टेचून घेणार आहे बरं का मैत्रिणी. त्याच्यानंतर आलं बी घेतलेलं आहे, मिरच्या घेतल्यात पाहू शकता तुम्ही. आता हे पूर्ण असं मी टेचून बारीक करणार आहे मैत्रिणी, पाहू शकता. कारण की असं टेचून आणखीनच चव एकदमच छान लागते. आणि मिरच्या तुमच्या अंदाजाने घ्या, थोड्या कमी तिखट असल्या तर थोड्या जास्त घेतल्या तरी काय प्रॉब्लेम नाही होत. पहा मैत्रिणी, आता ह्या मिरच्या मी संपूर्ण टेचून घेते अशा पद्धतीने. त्याच्यानंतर त्याच्यात जिरी टाकणार, कोथिंबीर, हे सगळं टाकून आपण, आणि आलं हे आधीच किसून घेतल्यामुळं मी तसंच ठेवलं आहे. चला आता इथं गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये तेलही ओतलं आहे पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला त्या तेलामध्ये जिरी मोहरी टाकायची. जिरी मोहरी अगदी छान पद्धतीने फुलून द्यायची बरं का. जिरी मोहरी फुलली की लगेच आपण जे गोट्यानी टेचून वाटण तयार केलं आहे ते त्याच्यात टाकून द्यायचं पहा. आणि अगदीच मस्त असं हलवायचं की पूर्ण कच्चापणा त्याचा गेला पाहिजे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर एक टॅमॅटो चिरून घेतलेला तो सुद्धा मी टाकून घेते पहा. टॅमॅटो बी अगदी छान असा परतून घ्यायचा पहा मस्तपैकी. जेवढा टॅमॅटो परतून की पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे असा टॅमॅटो परतून घ्यायचा. म्हणजे कसं आहे, आपल्या फ्लावरला अजूनच छान चव येते. चला आता इथं फ्लावर मस्त धुवून घेतलेली आहे, मोठे तुकडे केले, जास्त बारीक बी नाही केले बरं का मैत्रिणी. ती टाकून दिली. त्याच्यानंतर मूठभर कोथिंबीरसुद्धा मी टाकून दिली. आणि कोथिंबीर वाटूनसुद्धा घातली बरं का मैत्रिणी, कारण की वाटून घातल्यावर अजूनच छान अशी चव येते. त्याच्यानंतर टाकायची थोडीशी हळद. त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी धना पावडरसुद्धा टाकायची पाहू शकता मैत्रिणी. इथं संपूर्ण वस्तू टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला फ्लावर अगदी चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायची. त्याच्यानंतर इथं 2 चमच्याचं माप आहे शेंगदाण्याचा कूट आपल्याला टाकायचा. तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, तसा नसेल आवडत तर नाही टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आता कूट टाकून झाल्याच्या नंतर इथं चवीपुरतं आपल्याला मीठही टाकून घ्यायचं बरं का. कमीत कमी 5 मिनटं तरी मी ती फ्लावर हलवीत होते, खालवर करीत होते, कारण की आपला मसाला पूर्ण त्याला लागा. चला आता इथं मी 1 कपाचं पाण्याचं माप टाकणार आहे, जास्त बी नाही, फक्त 1 कप पाणी आपल्याला टाकायचे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला लगेच झाकण ठेवायचे बघा. झाकण ठेवल्याच्या नंतर 5 मिनिटांनी बघायचे आहे, चेक करायचे आपली फ्लावर कशी झाली ते. आणि फ्लावर ही आपल्याला जास्तही शिजवायची नाही मैत्रिणी. खरं जास्त जर शिजवली तर संपूर्ण तिची चव निघून जाते. त्याच्यामुळं थोडीशी अगदीच नॉर्मल अशी थोडीशी कचाट ठेवायची, जास्त गाळ करायचा नाही. चला अजून थोडी बाकी आहे, त्याच्यामुळं मी पुन्हा झाकण ठेवते. 2 मिनिटांनी पुन्हा पाते झाकण की आपली फ्लावर अक्षरशः रेडी झालेली मैत्रिणी, पाहू शकता. त्याशिवाय आपल्याला हवी अशीच झालेली आहे पहा मस्तपैकी. पहा मैत्रिणी, मस्त अशी मोकळी फडफडीत आपली ही फ्लावरची भाजी झालेली आहे. आणि खरं सांगू का मैत्रिणी, तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता ते सुद्धा मला सांगा की मला सुद्धा कळेल माझा व्हिडिओ कुठे पोचला आहे. पहा मैत्रिणी, छान दिसते का नाही, रंग बी छान, अक्षरशः तुमच्या ताटाची शोभा वाढवणारी ही भाजी आहे. आणि अक्षरशः तुम्ही टिफिनला सुद्धा घेऊन जाऊ शकता. अगदी झटपट उरकणारी ही भाजी मैत्रिणी. चला बाय.